ताई नमस्ते. नमस्ते. तालुक्यामध्ये आमदार बदलतील अशा काही चर्चा ह्या आपल्या भागातून आहेत. त्याच्यामध्ये आता निगोटताई असतील, सुरेश भोर असतील, त्यानंतर आपले दुसरे गोलपूर्ण आहेत, हो ते असतील, असे बरेच काही नाव चर्चेमध्ये आहेत. हो आता या तालुक्यामध्ये पश्चिम भागात लोकांचं मत आहे की आम्हाला वळसे पाटील आता नकोय, बदल हवाय आम्हाला. काय सांगा? नाही असं हे पश्चिम तालुक्यातील जी लोक आहेत, आंबेगाव तालुक्यातील ते लोक जी म्हणतायत, तुम्ही अनेक बाईट पाहत असतील लोकांचे, अनेक उत्तर पाहत असतील, जे सर्वसामान्य माणसं आहेत त्यांच्या तोंडून तर फक्त नामदार दिलीपरावजी वळसे पाटील हेच हवेत, हे ठामपणे लोक सांगतायत. जे तोते आहेत तिकडचे ते सांगतात आम्हाला नको बाबा, त्यांना खायला भेटत नाही, हे नाही ते नाही, काम करायला भेटत नाही. पण साहेब जे काम करतात ते खरंच खूप अत्यंत खूप चांगल्या दर्जाची कामं, साहेबांची विकासाची कामं आहेत. लोक बदल का बोलतायत? लोक बदल बोलतायत, आता त्यांना उभं राहायचं असेल काहींना. काही जे आहेत आता विरोधक भरपूर आहेत, जे चांगलं करतं त्याच्या मागे विरोधकही भरपूर असतात. त्यामुळे काही लोकांना फिरवले जात असेल, ते बोलत असतील तसं. पश्चिम पट्ट्यामध्ये विकास कामं कशी आहेत तुमच्या या भागामध्ये? आमच्या ह्या भागामध्ये नामदार दिलीपरावजी वळसे पाटील साहेबांनी खूप चांगल्या प्रमाणात कामं केलेली आहेत. गटर कामं असतील, रस्त्यांची कामं असतील, परत पानंद रस्त्यांची कामं असतील, शेतकऱ्यांची, अगदी महिलांची बचत गटांपासूनची सुद्धा जी कामं आहेत, त्यांना कोणत्या प्रकारचे कोणत्या माध्यमातून निधी द्यावेत, कोणत्या सुविधा पुरवाव्यात, अगदी इथपर्यंत. शिवाय आमचे जे शाळा आहेत, शाळेला सुद्धा निधी साहेबांमार्फत येतो. साहेब प्रयत्न करतात. एखादं जर सर्वसामान्य व्यक्ती सुद्धा जर साहेबांकडे मागणी केली, आज आमच्या गावामध्ये याची कमतरता आहे बाबा, हे विकास काम झालेले नाहीये, ते फक्त साहेबांच्या कामावर गेलं कानावर तरी साहेब ह्या गोष्टींचा फॉलोअप घेतला जातो. तसं काही आता तुम्ही बघा, काही भागांमध्ये जुन्नर तालुका असेल किंवा इतर तालुक्यांमध्ये जर एखादं लेटर गेलं तरी त्या लेटर एखाद्या थप्पीला जाऊन पडतं, विचार केला जात नाही. पण साहेबांचं असं नाही. साहेबांचे जे कार्यकर्ते आहेत किंवा साहेबांची जी यंत्रणा आहे ती एवढी स्ट्रिक आहे ना, एक अगदी खालच्या लेवल पासून वरच्या लेवल पर्यंत सावधगिरीने काम केले जातं. खूप चांगल्या पद्धतीने काम करतात, लगेच काम होतं, ते वेळ लागत नाही त्या कामाला. सर्वसामान्य लोकांना साहेब भेटत नाही, असं काहीतरी अडचणी येत आहेत किंवा मधले कार्यकर्ते भेटून देत नाही, असं पण काही आहे? नाही, असं काही प्रसंग आमच्या बाबतीत तरी नाही घडलेला. आम्ही जेव्हा म्हटलं की आज आम्हाला साहेब इथे आलेले आहेत, आम्हाला भेटायचंय, अगदी कोणत्याही प्रकारचं बंधन नसतं, ना पोलीस अडवत, ना कार्यकर्ते अडवत, कोणीच अडवत नाही. आम्ही डायरेक्ट साहेबांना जाऊन भेटत असतो. आम्ही चर्चा अशा ऐकली की सर्वसामान्य लोक साहेबांना भेटू शकत नाही, भेटून दिलं जात नाही. नाही, हे चुकीचं, मग तुम्ही चुकीची चर्चा ऐकलेली आहे. आमच्या गावावर तरी अशी नाहीच आहे. आम्ही स्वतः सुद्धा असतो, साहेब जेव्हा तिकडे असतील तेव्हा आम्ही स्वतः पण असतो. असं कधी घडलेलंच नाहीये. आदिवासी भागामध्ये, म्हणजे तुमच्या गावापासून वरती जे आहे आदिवासी भाग आहे पूर्णपणे, या भागामध्ये अगदी पाण्याच्या अडचणी आहेत वगैरे असं दिसते काही. त्या भागामध्ये साहेबांचं दुर्लक्ष आहे असं बोललं जाते, खरं असे? नाही, उलट लोक आतापर्यंत तुम्ही जर विचार केला, असं जर पाहिलं तर बायकांना विहिरीवरनं वगैरे पाणी डोक्यावरती घेऊन पाणी आणावं लागत होतं. आता सर तुम्ही जर विचार केला, पाहिलं प्रत्येक भागात जाऊन पाहिलं, घरोघरी नळ कनेक्शन आहेत. महिलेला पाणी आणायला कुठं जावं लागत नाही, घरामध्ये सुविधा आहेत. समजा तुमचं म्हणणे बदल होणार नाही, परंतु दुसरा कोणी जरी आमदार असेल तरी कामं केलीच असते ना त्यांनी. साहेबांनी इतकी तरी नसती केली. साहेबांनी खूप चांगल्या प्रमाणे कामं केलेली आहेत, स्वतः लक्ष घालून. आंबेगाव तालुका किंवा जी जनता आहे ही साहेबांचं एक कुटुंब आहे, अशा पद्धतीने साहेबांनी त्यांचा सांभाळ केलेला आहे, त्यांची कामं केलेली आहे. कुणाला कशाची कमतरता आहे याचा विचार करून साहेबांनी त्यांच्यापर्यंत त्या सुविधा पोहोचवलेल्या आहेत. मला असं म्हणायचं पण बदल नाही होणार? नाही, साहेबच राहणार.